नमस्कार मंडळी, राम राम। तर आज आहे वटपौर्णिमा। तर मी छान तयार होऊन आलो आहो माझ्या आत्याबाईच्या घरी। तर आत्याबाई ताई आम्ही आता मिळून आलो आहो पूजा करण्यासाठी। वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या ताईंना। हा वट सावित्री व्रत सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात आणि या व्रताने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असे मानले जातो। आमची पूजा झाली आहे, आता आम्ही आरती करत आहो। व्हिडिओ शूट ताईचा मुलगा करत होता, तो लहान आहे तर त्याला जमतच नव्हतं। वट सावित्री व्रतामागे सावित्री आणि सत्यवानाची प्रसिद्ध कथा आहे। सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला यमाकडून परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची ही एक कथा आहे, म्हणून याला वट सावित्री व्रत म्हणून म्हणले जातो। तर आमची आता पूजा वगैरे झाली आहे, आरती वगैरे पण झाला आहे। तर आम्ही आता 7 फेरे टाकत आहोत। पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर ओटी भरली जाते सुवासिनीची। तर आता आम्ही एकमेकांची ओटी भरत आहो। तर ओटी भरताना आंब्याचाच मान जास्त असतो या पूर्ण पूजामध्ये। तर ओटी भरताना आंब्यानेच ओटी भरली जाते सुवासिनीची। तर 5 किंवा 7 सुवासिनीची ओटी भरली जाते। त्याबाई ताई आम्ही सगळे आता एकमेकांची ओटी भरत आहो। पूजा करून मग आलो मी घरी आणि आमच्या एरियामध्ये एंगेजमेंट झाली होती। तर सिदोरी आली होती, तर आंटी आम्हाला सिदोरी सोडवण्यासाठी बोलवलं होतं। तर आम्ही आलो आहो आता सिदोरी सोडवण्यासाठी। सिदोरी खूप छान पॅकिंग करून दिली होती। सगळ्या आंटी म्हणत होती खूप छान सिदोरी दिली आहे। तर 7 सुवासिनी हळदी कुंकुम वगैरे लावून सिदोरी सोडलो आम्ही। वटपौर्णिमेचा उपवास होता मला। तर सगळ्या सुवासिनी उपवास ठेवतातच आजच्या दिवशी। तर आज मी स्पेशल आमरस पुऱ्या बनवत आहे। तर पूर्ण स्वयंपाक झाला आहे माझं, फक्त पुऱ्या बनवायचे राहिले आहेत माझे। तर गरम गरम पुऱ्या करून नंतर आम्ही जेवण करतो। आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स।
खूप छान माझं जेवण झालं आहे। आता आम्ही करत आहोत जेवण। चला मंडळी, मी या ब्लॉगला इथेच एंड करत आहे। कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स, बाय।